त्या मुलीने स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर संपलं ना माझ्यासाठी सगळं. आशू, काही संपलेलं नाही आणि 100% ती मुलगी काही स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही. म्हणजे अरे म्हणजे ती फक्त प्रेशर टाकायला हे सगळं करतेय. पण का? मी काय केलंय? अगं माझं काय चुकलंय? तुझं काही चुकलेलं नाहीये आशू, खरंच. मग पण आशू ऐक ना, हे बघ, त्या दिवशी त्या रात्री का जे काही घडलं असेल ना, का छोट्यातली छोटी गोष्ट आठवून बघ ना. आपल्याला थोडं जरी काही आठवलं ना तर खूप मदत होईल. अरे तू मला जेवढं सांगितलं तेवढंच आठवतंय मला. मी पडलो होतो तिथे आणि मी झोपलो होतो कदाचित. मला इतकी गाढ झोप लागली होती, का बेशुद्ध होतो मी, मला काही. एक मिनिट तेच 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 ती झोप का लागली, कशामुळे लागली? तू काही प्यायलं होतंस का? विस्की प्यायलो होतो, पण आता विस्कीत अधूनमधून पितच असतो मी. मग त्यांनी काही चढतेच असं नाहीये किंवा काहीच होत नाही बऱ्याचदा. आणि त्या दिवशी तर आपण अख्खी वाईनची बाटली पिली. काय मी बेशुद्ध पडलो होतो? मग तू काही असं खाल्लं होतंस का? काहीतरी तर आठव. नाही, मी काही खाल्लंही नव्हतं शिवा, काहीच नाही. मी काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं. त्या बायकांशी बोललो आम्ही, त्यांना समजावणं खूप कठीण होतं, पण शिवाने छान समजा. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो खूप. माझ्यामुळे तुम्हाला हे असले टॉन्ट्स ऐकायला लागतात. माझ्यामुळे ते कंपनीचं नाव सगळं बर्बाद होत आहे. माझ्यामुळे आपल्या फॅमिलीची इज्जत जाते. कशाला मला अक्कल नाही, मी कशाला गेलो ती. ऐकून घे, ऐक ना. हे बघ तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तू काहीही केलेलं नाहीयेस, मला माहिती आहे. अरे आशू, तुझी काहीही चूक नाहीये आणि लोक काय नावं ठेवायला तयारच असतात. झालं तर माझ्यामुळेच ना. पण मी त्या क्लब मध्ये जायची काही गरजच नव्हती. उगाच गेलो पार्टीला. काय पार्टी? हे बघ, तुला कोणीतरी फसवलंय, मुद्दाम केलंय कोणीतरी. पण सगळे पुरावे माझ्याच अगेन्स्ट आहेत. आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे. शू, मी आहे ना, मी सगळे पुरावे आणि इतक्या सहज काहीच सोडून देणार नाही मी. आणि मला पूर्ण विश्वास आहे तू हे काहीही केलेलं नाहीयेस. ज्या कोणी हे केलंय ना त्याला तर मी शोधून काढीनच. तू काळजी नको करू, मी येते. शिवा, मी पण येतो सोबत. नाही काका, तुम्ही सगळ्यांसोबत थांबा, मी येते. आशू, हे बघ, तू धीर धर. हा, सगळं नीट होईल. मी तुला यातनं बाहेर काढणार, माझ्यावर विश्वास ठेव. मी येते. शिवा नको जाऊ अगं. उगाच काहीतरी झालं. शिवा थांब. काय झालं सीताई? शिवा, मला असं नाही वाटत की तू आता स्वतःहून काही करावंस. जे काय करायचंय ते पोलिसांना करू देत. तू आता आशूजवळ थांबणं जास्त गरजेचं आहे. सीताई, अहो तुम्ही काल बघितलंत ना, पोलीस काहीच विश्वास ठेवत नाहीये. त्यांनी हा विश्वास ठेवलाय की हे सगळं आशूने केलंय. त्या मुलीला जाबही विचारत नाहीत ते. अगं हो, पण तू काय करणार आहेस आता? मला नाही माहिती, पण असं बसून पण नाही राहू शकत मी. बरं ठीक आहे, पण जे काही करशील ते शांतपणे कर. स्वतःची काळजी घे, सांभाळून कर, ठीक आहे? हो सीताई, येते मी. आजी, वंदना ताई, कसं आहेस बाळा? काळजी करू नकस, समजा व्यवस्थित होईल. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे काही चुकीचं करणार नाहीत जावई बापू. तुम्ही बसा. बसा बसा. कसं काय येणं केलं? रस्ता चुकलात का? कीर्ती, म्हणून काकू इथून गेली, मला आत्ता कळलं.
आई नाही म्हणजे विसरली नाहीयेस ना काकूला कसं वागवलंय ह्या लोकांनी? मला सगळं आठवतंय, पण मला वाटतं तू विसरलीस की मोठे बोलत असताना लहानांनी तोंड घालू नये मध्ये. बघितलंस ना काकू, तू कशाला उगाच नको ते प्रयत्न करतेस, काही उपयोग होणार नाहीये. नाही म्हणजे लोक त्यांना जे हवंय तेच करणार आहेत ना. कीर्ती, तुझं काही काम नसेल ना इथे तर तू जा. अगं माफ करा सीताई, म्हणजे असं अचानक न सांगता नव्हतं यायचो आम्हासनी, पण बातमी ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली हो. जीव घाबरा झाला म्हणून न सांगता आलो आम्ही. पण आम्हाला खात्री आहे आशून काय बी केलेलं नाही. आणि जो माणूस खरा असतोय का नाही त्यांना घाबरायचं नसतंच. काय बी होणार नाही तुला आशू, तू हिंमत हारू नकोस बरं का. आणि जावई बापू, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. मी ना देवीच्या देवळात गेलते, अंगारा आणलाय तुझ्यासाठी. तो लावला ना की समधी वाईट शक्ती आणि सगळं आहे का नाही ते पळून जाईल. कीर्ती, हसतीस काय? तुला अक्कल आहे का जरा तरी? सुहास, बरं झालं सुहास, तूच बोललास. तिला तूच शांत करू शकतोस. अच्छा मग डोक्यावर बसवा अजून. आणि आशूलाच कशाला, अख्ख्या घराला लावा ना अंगारा, गरज आहे त्याची. मूर्खपणा लावलाय सगळा. आजी माफ करा, तिचं बोलणं मनावर नका घेऊ. आशूची या सगळ्यातून लवकर सुटका होऊन दे.